स्वेट इक्विटी हा एक प्रकार खूप प्रचलित आहे स्टार्टअप्समध्ये. स्वेट म्हणजे जसं आपण त्याचा मराठी आपण जर का अनुवाद केला तर घाम गाळण्यासाठी तुम्हाला मोबदला. म्हणजे जो काम करत असेल त्या कामाचा मोबदला म्हणून त्याला सॅलरी देणं किंवा त्याला कॉम्पेन्सेशन देणं, याच्यापेक्षा त्याला इक्विटी दिली जाते. 5%, 10%, 15% जी काही स्वेट इक्विटी असेल ती. याचा अर्थ काय होतो की एखाद्याकडे एखादी कला असेल, म्हणजे समजा तुला टेक्नॉलॉजी चांगली कळते किंवा तुला मार्केटिंग चांगलं कळतं आणि म्हणून ती कला मला उपयोगाला आणायची असेल तर मी तुला त्याच्यामध्ये स्वेट इक्विटी देतो. आता स्वेट इक्विटी देताना सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्या बिझनेससाठी हे स्किल किंवा हे नॉलेज किंवा ही कॉम्पिटन्सी लाँग टर्मसाठी लागते की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ 2-3 वर्ष लागणार असेल, म्हणजे माझा प्रॉडक्ट बनवण्यासाठी कोणातरी टेक्नॉलॉजी माहिती आहे, आता त्याला मी स्वेट इक्विटी दिली तर 2 वर्षामध्ये त्याचं काम संपलं, मग तो आयुष्यभर माझ्याबरोबर 10% राहिला ना. दॅट इज नॉट करेक्ट. मग त्याला तुम्ही वेंडर बेसिसवरती किंवा रेव्हेन्यू शेअरवरती त्याला करू शकता, त्याला स्वेट इक्विटी द्यायची गरज नाही. पण असा एखादा व्यक्ती किंवा असं एखादी कंपनी ज्याचा आपल्याला लाँग टर्म बेनिफिट होऊ शकतो, क्लायंट आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ग्राहकांपर्यंत जास्त पोहोचण्यासाठी, टेक्नॉलॉजी समजण्यासाठी, मार्केटिंगसाठी किंवा प्रॉडक्टला लाँग टर्म त्याचं ग्रोथ कशी आहे ते करण्यासाठी, अशा प्रकारे जो लाँग टर्म आपल्याबरोबर उपयोगाचा असेल त्याला स्वेट इक्विटी द्यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्या लागतात त्यांना स्वेट इक्विटी दिलीत तर तुम्ही जास्तीत जास्त लोक तुमच्या कॅपिटलवर घ्याल आणि मग स्वतःचं नुकसान कराल.